नमस्कार. तर पिंगा गो पोरी पिंगा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की हर्षित सर्वांसोबत बोलत असतो आणि तो सांगतो की ॲक्च्युली आज संध्याकाळीच मी इकडे येणार होतो, पण दुसऱ्या कामांमध्ये बिझी होतो म्हणून मी नाही येऊ शकलो. आणि म्हणतो की सॉरी आणि सांगायला लागतो की ॲक्च्युली ना माझं इकडे एक इम्पॉर्टंट. तितक्यात तेजा हर्षितला पाणी देत म्हणते की पाणी. आता हर्षित सांगायला लागतो की माझं ना इकडे एक इम्पॉर्टंट काम होतं म्हणून मी इथे आलो आहे. तेव्हा श्वेता आश्चर्याने विचारते की नाही आत्ता म्हणजे कसलं इम्पॉर्टंट काम, काही राहिलं आहे का? तेव्हा हर्षित प्रेरणाला काही पैसे देत म्हणतो की प्रेरणाताई हे ठेवा. तेव्हा प्रेरणा खूप आश्चर्याने हर्षितकडे बघायला लागते. तर सर्वजणसुद्धा शॉक होऊन हर्षितकडे बघत असतात. आता प्रेरणा हर्षितला म्हणते की हे पैसे मी नाही घेणार आहे दादा आणि हे खूप थोडेसेच आहेत. तेव्हा मिठू प्रेरणाला विचारते की परत नाही घेणार म्हणजे? तेजासुद्धा आश्चर्याने विचारते की काय भानगड आहे ही? तेव्हा हर्षित म्हणतो की आज सकाळीच प्रेरणाताईंनी हे पैसे माझ्या अकाउंटला ट्रान्सफर केले. आणि प्रेरणाला तो विचारतो की प्रेरणाताई काय आहे हे? जर लग्नच नाही झालं तर मी हे पैसे कसे ॲक्सेप्ट करू शकतो? तेव्हा प्रेरणा थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की लग्न नाही झालं पण तुम्ही तुमचं काम तर चोख केलं ना दादा आणि तुमच्या मेहनतीचे पैसे आहेत हे. यावर हर्षित म्हणतो की मी मान्य करतो की पैसे महत्त्वाचे असतात पण नेहमीच नाही, हा माझा बिझनेस आहे, पण तरीही मी हे पैसे तुमच्याकडून घेऊ नाही शकत. मला खरंच खूप वाईट वाटते जे काही झाले ना त्याबद्दल. तेव्हा प्रेरणा हर्षितला म्हणते की हे बघा हर्षित दादा, तुम्ही खरंच मनापासून आणि खूप छान काम केलं आणि त्याच कामाचा मोबदला आहे हा. फार पैसे नाही देऊ शकत मी, पण एवढे पैसे तुम्ही घेतलेच पाहिजेत प्लीज. तेव्हा हर्षित म्हणतो की प्रेरणाताई हे पैसे मला आनंद नाही देणार. तुम्ही मला माझ्या बहिणीसारखे आहात, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण एक गोष्ट, चुकीच्या व्यक्तीसोबत आपलं आयुष्य घालवण्यापासून तुम्ही वाचलात त्यासाठी मी खूप खुश आहे. तेव्हा प्रेरणा हर्षितला समजवायला लागते. यावर हर्षित म्हणतो की नाही प्रेरणाताई, मी काहीच ऐकणार नाही, हे पैसे तुम्हाला परत घ्यावेच लागतील, तुमच्या भावाचा हट्ट असं समजा. तेव्हा मिठू आणि तेजा खूपच कौतुकाने हर्षितकडे बघत असतात. तर आता यानंतर रात्री आपण पाहतो की मिठू हर्षितच्या आठवणींमध्ये रमलेली असते आणि तिला त्याच्यासोबतच्या सर्व आठवणी आठवत असतात. तिला तो पहिल्यांदा भेटलेला तेव्हापासून ते आत्तापर्यंत आणि हे सगळं आठवून मिठू खूपच खुश होत असते आणि ती स्वतःशीच म्हणते की हर्षित किती प्युअर हार्टेड आहे ना, आय जस्ट लव्ह हिम. पण त्याला मी आवडत असेल का? आणि ती परत लाजायला लागते आणि गुलाबाचं फूल हातात घेऊन त्यातील एक पाकळी बाजूला करत ती म्हणायला लागते की हर्षित लव्ज मी, ही लव्ज मी नॉट. हर्षित लव्ज मी, ही लव्ज मी नॉट. आणि आता तेव्हाच तिथे तेजा येते आता आणि ती मिठूकडे बघायला लागते आणि मिठूला हे असं बघून तिला खूपच राग येतो आणि ती खूप रागातच मिठूकडे बघायला लागते. आता तेजा रागातच मिठूजवळ येते आणि तिच्या हाताला पकडून तिला म्हणते की मिठू मी तुला शेवटचं सांगते हा. तेव्हा मिठू खूप आश्चर्याने तेजाकडे बघायला लागते. आता तेजा मिठूला म्हणते की हर्षित माझा मित्र आहे, त्याच्यापासून लांब राहायचं या. यावर मिठू रागातच म्हणते की तुझा फ्रेंड माझा बॉयफ्रेंड नसू शकतो का? मला आवडतो हर्षित. यावर तेजा म्हणते की अगं पण त्याला आवडतेस का तू? आणि तसंही त्याला मंद मुली आवडत नाहीत. यावर मिठू म्हणते की हो, मग तुला कोणी सांगितलं? तसंही त्याला आगाऊ मुली नाही आवडत, त्याला फक्त ग्लॅमरस मुली आवडतात. यावर तेजा रागाने म्हणते की तुझ्या ग्लॅमरचं काही लोणचं घालणार आहे का तो? परत एकदा तुला सांगते मिठू, त्याच्यापासून लांब राहा. तेव्हा मिठूसुद्धा तेजावरती ओरडत म्हणते की मीही तुला सांगते की तूही त्याच्यापासून लांब राहा. आता दोघींचा असा आवाज ऐकून सर्वजणी तिथे येतात आणि त्या दोघींना असं भांडताना बघून खूपच शॉक होतात. आता वल्लरी त्या दोघींनाही म्हणते की काय करताय तुम्ही दोघी? अहो बाहेरपर्यंत आवाज येतोय तुमचा, का भांडत आहे? आता प्रेरणासुद्धा तेजाला म्हणते की तेजा आपण आत्ताच होळी पेटवली ना गं खाली आणि आपण आपल्या मैत्रीवर कोणाचंही संकट येऊ नये अशी प्रार्थना केली आणि तुम्ही कुठे आता मिटलेली भांडणं परत उकरून काढताय? यावर तेजा म्हणते की काय, कुठलं मिटलेलं भांडण? भांडण मिटलेलं वगैरे नाही आहे. आणि ती मिठूला रागाने म्हणते की मिठू हे बघ, तो माझा मित्र आहे, मी 3-4 वर्षापासून ओळखते त्याला, आवडला आणि प्रेमात पडले असं नाही आहे, नीट ओळखते मी त्याला, कळलं ना? यावर मिठूसुद्धा चिडत म्हणते की बघितलं ना, बघितलं आणि आवडलं असं होऊच शकत नाही. हे कोणी सांगितलं तुला? लव्ह ॲट फर्स्ट साईट असं काहीतरी असतं. यावर तेजाला खूपच राग येतो आणि ती रागातच मिठूला म्हणते की मिठू हे बघ, तुझी ही फिल्मीगिरी आहे ना माझ्यासमोर नको दाखवू. हे बघ, तू खूप विचार केल्यानंतर मला कळलं की
हर्षित माझ्यासाठी परफेक्ट आहे ओके. तेव्हा मिठूला खूपच राग येतो आणि ती म्हणते की हो तुला तर हे प्रेम बीम आवडायचं नाही ना गं, मग अचानक जो मुलगा मला आवडतो तोच मुलगा तुझ्यासाठी परफेक्ट आहे हे कसं लक्षात आलं गं तुझ्या. तेव्हा तेजा म्हणते की बरोबर आहे, इतके दिवस ही घरात रडत बसायची ना बॉयफ्रेंड नाही आहे म्हणून हे सगळं मुद्दाम करतेस ना तू, म्हणून हर्षितवर टवके टाकतेस तू. यावर मिठू तेजाला ओरडत म्हणते की एक नंबरची खोटारडी आहेस तू. तुला जेव्हापासून कळलं आहे ना की हर्षित मला आवडतो तेव्हापासून त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करतेस तू. हे जे निळे कपडे वगैरे घालतेस ना त्याच्यावर हे सगळं किती चीप आहे ना. तेव्हा तेजासुद्धा ओरडत म्हणते की हे चीप आहे आणि खाली मेहंदीच्या प्रोग्रामला त्याच्या समोर जाऊन पुढे करत होतीस ते चीप नव्हतं, हर्षितपासून लांब राहायचं सांगून ठेवते मिठू. तेव्हा मिठूसुद्धा रागात म्हणते की तूही हर्षितपासून लांब राहायचं. तेव्हा श्वेता जोरात ओरडत म्हणते की गप्प राहा गं, काय चाललंय तुमचं, काय वागतंय तुम्ही, तुम्हाला तरी कळतंय का, उगाच आपला तमाशा चालवलाय. आणि ती मिठूला म्हणते की मिठू अगं ऐक माझं, तुला वाटत असेल की तू हर्षितच्या प्रेमात पडली आहे, पण अगं तो आत्ता आलाय तुझ्या आयुष्यात, असं कितीसं ओळखतेस गं तू त्याला. यावर मिठू श्वेताला म्हणते की हे तू मला का सांगतेस. तेव्हा श्वेता मिठूला ओरडत म्हणते की ऐक आधी, आता हर्षित तेजाचा मित्र आहे ना, त्यांची जुनी मैत्री आहे, तो माणूस म्हणून काय आहे कसा आहे सगळं तेजाला माहिती आहे. आणि इतक्या वर्षात तेजाला कुठल्या मुलाचा विचार करताना पाहिलंय का आपण, इतक्या वर्षात पहिल्यांदा विचार करते ना ती एखाद्या मुलाचा. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ती विचार केल्याशिवाय कुठलीही गोष्ट करत नाही. त्यावर मिठू रागात म्हणते की विचार करून करतात ना, तो बिझनेस काम आणि इतर गोष्टी असतात, प्रेम नाही. पहिल्या नजरेत सुद्धा प्रेम होतं. तेव्हा सगळेच खूप शॉक होऊन मिठूकडे बघत असतात. आता मिठू तेजाला म्हणते की आणि राहिला प्रश्न मी त्याला न ओळखण्याचा, नसेल ओळखत मी त्याला, पण घाई काय आहे, ओळखेल ना हळूहळू. यावर श्वेता मिठूला म्हणते की उगाच का हट्ट करतेस मिठू, आणि खूप इमोशनल होत म्हणते की अगं आपली खूप जुनी मैत्री आहे गं, उगाच सगळं गमावून बसशील बघ. तेव्हा मिठू रागात ओरडत म्हणते की मला ना कुणाचं काहीच ऐकायचं नाहीये, असं म्हणून ती रागातच आतमध्ये निघून जाते. सर्वजण मिठूला आवाज देत असतात मात्र मिठू कुणाचंच ऐकत नाही, ती आतमध्ये निघून जाते. तेव्हा वल्लरी मी आलेच असं म्हणून मिठूच्या पाठीपाठी जाते. तर आता तेजासुद्धा रागाने तिथून निघून जाते. तेव्हा श्वेतासुद्धा तेजाला समजवायला तेजाच्या पाठी जाते. आता प्रेरणा मनातच म्हणते की स्वामी आमची मैत्री कायम टिकून राहावी म्हणून आत्ताच गाराण घातलं ना, आणि आता ह्या दोघींचं हे नवीन काय सुरू झालंय. आणि हात जोडत स्वामींना म्हणते की कोणतंही संकट नका येऊ देऊ आमच्यावर स्वामी. तर आता दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतो की सर्वजणी ब्रेकफास्ट करण्यासाठी बसलेले असतात. तर प्रेरणा आत किचनमध्ये त्यांच्यासाठी गरम गरम ब्रेकफास्ट तयार करत असते. आता मिठू प्रेरणा करून तिचा ब्रेकफास्ट घेऊन येते आणि ती येऊन सर्वांसोबत बसणार तेव्हाच तिचं लक्ष तेजाकडे जातं. आता तेजासुद्धा मिठूकडे खूपच रागाने बघायला लागते. तेव्हा मिठू थोडीशी साईडला जाऊन बसते. तेव्हा श्वेता आणि वल्लरी खूप आश्चर्याने मिठूकडे बघायला लागतात. आता प्रेरणा मिठूकडे बघत मिठूला म्हणते की मिठू इकडे ये ना आमच्यासोबत बस. तेव्हा मिठू म्हणते की नाही मी इकडेच ठीक आहे. आता वल्लरी खुणावूनच प्रेरणाला सांगते की मिठू नाही येणार. आता प्रेरणा मिठूला म्हणते की मिठू मी काय म्हणते, बऱ्याच दिवस झालं तू ऑडिशन रेकॉर्ड नाही केलं, आम्हाला आवडती तुझी ॲक्टिंग बघायला. आणि ती तेजाला विचारते की हो की नाही गं तेजा, पण यावर तेजा काहीच बोलत नाही. तेव्हा वल्लरी म्हणते की हो मलासुद्धा खूप आवडते मिठूताईंची ॲक्टिंग बघायला, छान करतात ना त्या तेजाताई, पण तेजा मात्र गप्पच असते. यावर प्रेरणा म्हणते की म्हणजे काय, आपली मिठू ॲक्टिंग तर मस्तच करते, पण तेजा किती छान व्हिडिओ रेकॉर्ड करून देते तिचे. आणि ती मिठूला म्हणते की मी काय म्हणते, तू एखादी ऑडिशन रेकॉर्ड कर ना आत्ताच आणि तेजालाच करायला लावू आपण व्हिडिओ तो. पण तेजा या सगळ्यांकडे दुर्लक्ष करत मोबाईलमध्ये काहीतरी बघत असते. आता वल्लरी श्वेताला म्हणते की बरोबर आहे ना हो श्वेताताई. तेव्हा श्वेता म्हणते की आता मिठू जे काही वागले आहे ना त्यावरून तेजा पुन्हा तिला मदत करेल असं वाटतंय तुम्हाला. आता मिठूला खूपच राग येतो आणि ती म्हणते की जे काही वागले आहे म्हणजे हे बघा मी तुम्हा सगळ्यांमध्ये लहान आहे, याचा अर्थ तू मला लाईटली घेऊ नकोस, हे मी तुला आधीच सांगते आहे. यावर श्वेता चिडू म्हणते की तुला लाईटली घेत नाहीये मी फक्त समजवण्याचा प्रयत्न करते तुला मिठू. अगं तुला माहिती आहे ना ते दोघे आधीपासूनच मित्र आहेत, मग कशाला मध्ये पडते तू त्यांच्या. आता मिठू चिडू म्हणते की परत तेच, तुला काही दुसरा मुद्दा मिळत नाही का गं, हे बघ फ्रेंड असणं किंवा नसणं ही प्रेमात पडण्याची कंडिशन कशी काय असू शकते गं. तेव्हा श्वेता तिच्याजवळ येते आणि म्हणते की मिठू तू काय वेडी झाली आहेस का गं, तुला कळत कसं नाही,
तेजा हर्षितच्या प्रेमात आहे हे माहीत झाल्यानंतरही तू स्वतःला थांबवायला हवं होतं. यावर मिठू चिडून म्हणते की थांबवायला मी मुद्दाम प्रेमाची सुरुवात नव्हती केली. एखाद्या फिल्मचा मुहूर्त काढतात तशी प्रेमात पडणं हे नॅचरल असतं. जर तुला थांबवायचंच आहे ना तर तिला थांबव ना, मला का थांबवते सारखी सारखी. तेव्हा श्वेता चिडून म्हणते की अगं तुला काही समजून घ्यायचं नाही आहे का. यावर मिठू रागाने म्हणते की तू जर मला तिच्यावरून समजावणार असशील ना तर मला तुझं ऐकून घेण्यात काही एक इंटरेस्ट नाही आहे. आणि तू काय सांगतेस गं मला प्रेमाबद्दल. तू आणि अनिमेष सतत भांडत असतात हे मला माहिती नाही आहे का. तू ना तुझ्या प्रेमाला सांभाळ आधी आणि मला शिकवते प्रेमाबद्दल. सगळेच खूप शॉक होऊन मिठूकडे बघायला लागतात. श्वेता आता खूपच चिडते आणि रागाने म्हणते की तुला कळतं का अनिमेषचा काय संबंध आहे इथे. अरे काय मुलगी यार ही. सगळेच त्या दोघींकडे खूप घाबरून बघत असतात. पण मिठू श्वेताचं काही नाही ऐकता तिथून आतमध्ये निघून जाते. आता श्वेता मिठूवर खूपच चिडलेली असते. तेव्हा प्रेरणा श्वेताला समजावत म्हणते की श्वेता आता तू नको चिडूस गं बाळा, जाऊ दे, तिच्या मनाला लागले ना म्हणून ती अशी वागते गं, तू शांत हो बघू आधी. आता यानंतर आपण पाहतो की श्वेता काहीतरी काम करत असते आणि तिला मिठूचं बोलणं सतत आठवत असतं की तू काय सांगतेस गं मला प्रेमाबद्दल. तू आणि अनिमेष सतत भांडत असता हे माहिती नाही आहे का मला. तू ना तुझ्या प्रेमाला सांभाळ आधी. हे आठवून श्वेताला खूपच वाईट वाटत असतं. आता तितक्यात प्रेरणा तिथे येते. ती श्वेताजवळ येते आणि श्वेताला म्हणते की श्वेता नको एवढा विचार करूस. तेव्हा श्वेता म्हणते की वाईट वाटणारच ना गं. अगं जेव्हा जेव्हा गरज होती ना तेव्हा तेव्हा या मुलीच्या मागे उभी राहिली आहे मी. आणि आता कोण कुठला तो हर्षित त्याच्यासाठी वाटेल ते बोलली गं मला. वल्लरीसुद्धा आता तिथे येते आणि म्हणते की श्वेताताई जाऊ दे ना, तुम्ही सोडवून द्या ना विषय. यावर श्वेता म्हणते की अगं तो मुलगा तेजाचा मित्र आहे ना, हे समजल्यानंतर तरी शहाण्या मुलीसारखं बाजूला व्हायचं ना तिने. पण तिचं आपलं चालूच आहे प्रेम आहे प्रेम आहे. प्रेम काय असं असतं का गं, कळते का तिला. एक नंबरची उथळ मुलगी आहे. तेव्हा प्रेरणा म्हणते की असं कसं बोलतेस गं श्वेता. आता श्वेता आश्चर्याने विचारते की म्हणजे. तेव्हा प्रेरणा म्हणते की म्हणजे तेजा करते ते प्रेम आणि मिठू करते तो बालिशपणा का. असं कसं काय असू शकतं गं श्वेता. तू तेजाच्या मनाचा विचार करतेस तसं मिठूच्याही मनाचा विचार करून बघ ना. यावर श्वेता म्हणते की ती करते का कोणाच्या मनाचा विचार. तेव्हा प्रेरणा म्हणते की हे बघ श्वेता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ती दुखावली गेले आणि माणसाचं मन एकदा दुखावलं गेलं ना की माणूस वाटेल तसं वागतो. आणि ती जेव्हा हर्षितला भेटली ना, तिला जेव्हा हर्षित आवडला त्यावेळी तिला कुठे माहिती होतं की तो तेजाचा मित्र आहे आणि तो तेजालाही आवडतो म्हणून. आणि समजा अनिमेषची एखादी जुनी मैत्रीण अचानक तुझ्या समोर आली आणि म्हणायला लागली की मी आधीपासूनच अनिमेषची मैत्रीण आहे आणि मला तो खूप आवडतो, तर तू बाजूला होणार आहेस का. आता तेजा तितक्या तिथे येते आणि त्यांचं बोलणं ऐकायला लागते आणि तिला खूपच राग येतो आणि ती प्रेरणाजवळ येऊन म्हणते की अच्छा नक्की काय म्हणायचं आहे गं तुला. नाही म्हणजे काय प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी हर्षितवर प्रेम नाही का करू शकत. नाही तेजा काय रफ टफ आणि स्ट्रॉंग आहे, फायटर आहे म्हणून तेजा प्रेमातच नाही पडू शकत असं आहे का. यावर प्रेरणा तिला समजावत म्हणते की तेजा अगं असं नाही आहे, खरंच तू ना आता गैरसमज करून घेतेस, मी फक्त एवढंच म्हणत होते. पण तेजा तिला थांबवते आणि म्हणते की तू काय म्हणालीस ना ते ऐकले मी प्रेरणा. मी आता एक काम करते, मी जाऊन ना त्या हर्षितलाच विचारते की बाबा तुला या सगळ्यांबद्दल काय वाटतंय, तुला कोण आवडतं असं म्हणून ती तिथून निघून जाते. आता श्वेतासुद्धा रागाने तिथून निघून जाते. आता वल्लरी आणि प्रेरणा खूपच टेन्शनमध्ये येतात. आता प्रेरणा टेन्शनमध्ये येऊन म्हणते की काय प्रकार आहे हा सगळा, हर्षित दादामुळे आपली मैत्री नको तुटायला. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही असं कधीच होणार नाही. मला काय वाटतं हर्षितरावांना तरी कोणी विचारलंच नाही. त्यांच्या मनात जर का कोणी तिसरीच मुलगी असेल तर मला वाटतं मग हे भांडण ना आपोआपच मिटून जाईल. आणि ती प्रेरणाला म्हणते की तुम्ही शांत व्हा, तुम्ही चिडू नका, आता सगळं काही नीट होईल, तुम्ही नका काळजी करू. आता यानंतर आपण पाहतो की वल्लरी ऑफिसमध्ये काम करत असते. तेव्हा तिथे ऑफिसमधील एक कलिग वल्लरीजवळ येतो आणि म्हणतो की काय मग वल्लरी मॅडम, सकाळपासून खूप कामात दिसत आहात, काय मदत मागू नका म्हणजे झालं. यावर वल्लरी सांगते की नाही ते बँकच्या केसचे ड्राफ्ट बघत होते ना, नोट्स काढत होते त्याचे. यावर तो कलिग म्हणतो की मानलं भेजा तुम्हाला. तेव्हा वल्लरी म्हणते की हो, नानावटी सरांची ड्राफ्टिंग बघून खूप काही शिकायला मिळतं. यावर तो कलिग म्हणतो हो ते तर आहेच, खूप काही शिकण्यासारखं आहे त्यांच्याकडून. आता मनोजच्या केसमध्ये बघितलं असशील ना तू. तेव्हा वल्लरी म्हणते की हो आणि विचारते की तुम्हाला काही काम होतं का माझ्याकडे. आता तो कलिग म्हणतो की हो ज्या कामासाठी आलो ना ते तर राहिलंच. असं म्हणून तो पुढे म्हणतो की देशमुख सरांच्या केसची फाईल हवी होती, अर्जंट घेऊन ये. तेव्हा वल्लरी म्हणते की फक्त हे नानावटी सरांनी मला दिलेलं काम पूर्ण करून येऊ का. तेव्हा तो कलिग म्हणतो की हां ठीक आहे, तर ते झालं की ताबडतोब येऊन दे. असं म्हणून तो तिथून निघून जातो. आता तितक्यात वल्लरीला मनोजचा कॉल येतो.
येतो आणि तो वल्लरीला म्हणतो की वल्लू ऑफिसमध्ये आहेस का, कामात असशील ना, नंतर फोन करू का. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही बोला. आता मनोज म्हणतो की तू होळीसाठी गावाला येतेस ना. यावर वल्लरी म्हणते की बापरे होळी आहे ना, कामाच्या गडबडीत विसरूनच गेले, सॉरी बरं का. तेव्हा मनोज म्हणतो की अगं आईने जोरदार तयारी केली, इकडे वल्लरी आली की हे करू, वल्लरी आली की ते करू, उत्साहामध्ये आहे एकदम. आता वल्लरी टेन्शनमध्ये येऊन मनातच म्हणते की बापरे मला इथं राहून अभ्यास करायची परवानगी दिली आहे, त्याचा गैरफायदा नाही घेऊ शकत मी त्यांच्या चांगुलपणाचा. सणासुदीला तर मला घरी जायलाच हवं ना, आई आणि वहिनी तरी किती कामं करतील, असं म्हणून ती विचार करायला लागते. तिला असं शांत बघून मनोज तिला विचारतो की काय गं काय झालं, बोलत का नाही आहेस. तेव्हा वल्लरी म्हणते की ऐका ना, मी होळीला येऊन त्याच दिवशी जर का परत आले तर चालेल का, नाही म्हणजे दुसऱ्या दिवशी माझी परीक्षा आहे ना म्हणून. यावर मनोज म्हणतो की अगं वल्लू तुझ्या परीक्षेचं माझ्या लक्षातच नाही नको येऊस तू अभ्यासाकडे लक्ष दे. तेव्हा वल्लरी म्हणते की नाही ऐका माझं, असं नका करू, सगळ्यांना खूप वाईट वाटेल हो, त्यापेक्षा मी येते ना एका दिवसासाठी. यावर मनोज म्हणतो की कोणाला काही वाटणार नाही आणि तुझी परीक्षा असताना तुला सणावाराला इथे बोलवलं ना तर सगळ्यात जास्त आई माझ्यावर रागवेल, तू अभ्यासाकडे लक्ष दे, बाकी इथलं ना टेन्शन नको घेऊस. आता वल्लरी थोडीशी इमोशनल होते आणि म्हणते की अहो एक सांगू का तुम्हाला, तुम्ही किती समजूतदार आहात हो, खरंच खूप नशीबवान आहे मी. तेव्हा मनोज हसायला लागतो आणि म्हणतो की आत्ता आहे तर त्याला काय करणार. हे ऐकून वल्लरीसुद्धा हसायला लागते. आता मनोज म्हणतो की पण वल्लू माझी खरंच खूप इच्छा होती गं, या होळीला ना तुझ्या गोऱ्या गालावर गुलाबी रंग लावायची, पण जाऊ दे पुढच्या वर्षी लावे ना. आणि परत म्हणतो की अगं वल्लू मी नाशिकला जाणार आहे, आपल्या जुन्या जमिनीचा खटला आहे ना तो सुरू आहे, त्यासाठी मी नाशिकला जाणार आहे, ते काम झालं की तसंच पुढे येईन तुला भेटायला ठाण्याला, असं म्हणून तो फोन ठेवतो. आता वल्लरी खूपच इमोशनल झालेली असते आणि मनोज येणार म्हणून खुशही झालेले असते. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.